चर्चेला सुरुवात करूया. केशव उपाध्याय आहेत आपल्यासोबत, भाजपचे प्रवक्ते, महायुतीच्या वतीने ते बोलणार आहेत. केशवजी, एकूणातच या सगळ्या प्रतिक्रिया ऐकल्यावर काय वाटतंय? नेक अँड नेक फाईट वाटतंय का तुमचं पारडं जड आहे? असं आहे की बघा, खरं त्यातली सगळी एक प्रतिक्रिया खूप महत्त्वाची होती जी आपण सगळ्या प्रतिक्रिया ऐकत होतो. तर एक जण म्हणाले की शेवटी आपण किती तर्कवितर्क लावले आणि आपण किती केसांनी शेवटी मतदारांनी मतपेटीत मतं बंद केलेली आहेत, त्यामुळे जे येईल ते 23ला येईल. त्यामुळे असं आहे की भारतीय जनता पार्टीचा मुख्य प्रवक्ता आहे, महायुतीच्या वतीने बोलतोय आणि महाराष्ट्रातलं वातावरण गेले महिनाभर मी फिरून बघतोय ज्या पद्धतीचं आहे. त्यामुळे मला एक ठाम विश्वास आहे की आत्ता महाराष्ट्रामधलं वातावरण पूर्णपणे महायुतीच्या बाजूने दिसतंय. ज्या पद्धतीचा आज अनेकांना विश्वास असं वाटू शकते की जे लोकसभेला घडलं तसंच विधानसभेला घडेल. लोकसभेला महाआघाडी पुढे होती, आम्ही मागे होतो, पण गेल्या 3-4 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात बदल घडला. मग तो लाडली बहिणाचा फरक असेल, अन्य काही योजनांचा फरक असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीचं एक मायक्रो नियोजन प्लॅनिंग हे महाराष्ट्रामध्ये केलं, संगणकात्मक बदल खूप मोठ्या प्रमाणात केले, या सगळ्या गोष्टींचा एक चांगला परिणाम आत्ता महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो आहे. या सगळ्या प्रतिक्रिया प्रतिनिधिक आहेत, पण तरीसुद्धा त्या प्रतिक्रियातनं सुद्धा आपल्याला ते जाणवत आहे की लोक अगदी त्या अडाणी एक त्या सहज म्हणून जाते कमळीचा वार दिसते असं त्या आजी म्हणून गेल्या. त्यांना त्या काही कुणाच्या प्रभावाखाली येऊन बोलतील असं वाटत नाही मला, किंवा त्या दुसऱ्या त्या आजी म्हणून गेल्या मोदींचा वार दिसतंय. त्यामुळे मला असं वाटतं की हेच खरं यश आहे की योजना लोकांपर्यंत पोहोचल्यात, त्याचा लोकांना परिणाम जाणवतोय आणि महायुतीचं सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल आजच्या ह्यांनी पडलेलं आहे. ठीक आहे, आपण सुषमा अंधारे यांच्याकडे जाऊया. सुषमाताई, केशव उपाध्याय असं म्हणतात की लोकसभेला जे वातावरण होतं, जी स्थिती होती तशी काही आता दिसत नाही आणि लोकांचा कौल थेट महायुतीलाच मिळणाऱ्या योजना व्यवस्थित पोहोचवल्यात आम्ही. चला, हे तरी मान्य करता आहेत की त्या योजना लोकसभेच्या निकालानंतर घाबरून योजना जाहीर केल्या आणि विधानसभेची मतं इनकॅश करण्यासाठी त्या योजना होत्या, असा त्यांच्या बोलण्याचा एकूण सार आहे. पण मला राऊंड असं वाटतंय की आज केशव उपाध्यायांना खुश करण्याचा मूड आहे का? कारण जेवढ्या काही प्रतिक्रिया दाखवल्या गेल्या त्या सगळ्या महायुतीच्या बाजूनेच प्रतिक्रिया दाखवल्या गेल्या. काही प्रतिक्रियांमध्ये कटशॉट केलंय का की महाविकास आघाडीची प्रतिक्रिया दाखवायचीच नाही, असं काही आहे का? उगाच आपली शंका आहे माझी. जे आलं ते दाखवलं तर शंका आहे बघा, ही अडचण आहे. जे काही एकूण वातावरण आहे, मला वाटतं ताई तुमचं असं आहे की ताई मुळात असं आहे की आपण असं आपले मतभेद आहेत, आपले वैचारिक मुद्दे वेगळे असतील, पण आपण चॅनलवरती कशाला सांगतो? ते 10 वेळा आमच्या टीका करतात एबीपीवाले, त्यावेळेस आम्ही ते स्वीकारतो. त्यामुळे आपण आणि तुमच्यासारख्या अतिशय विचारवंत ज्या अशा आहेत अशांनी असं एखाद्या चॅनलच्या याच्यावरती अविश्वास व्यक्त करणं मला वाटतं ताई ही योग्य नाही. एवढंच माझं म्हणणं आहे. त्यांना जे आलं दाखवतील, बाकी ते त्यांचा खुलासा करतील. नाही, चॅनलवर हे बघा, माझा चॅनलवर प्रचंड विश्वास आहे. मी असं म्हटलं की आज मी शब्द वापरला की आज केशवजींना खुश करण्याचा मूड आहे का, असं मी. ठीक आहे सुषमाताई, फक्त एक करेक्शन, आता आम्ही तशा प्रतिक्रिया सुषमाताई दोन्हीकडच्या लोकांचा कौल आपल्याला बघायला मिळाला. काही जण कन्फ्युज मध्ये आहेत, मात्र काही जणांनी महाविकास आघाडीच्या बाजूनेही मत मांडलं, त्याही प्रतिक्रिया दाखवल्या होत्या आम्ही. नाही, मी हे का बोलते त्याचं कारण सांगते. कारण केशवजी प्रवक्ते आहेत पक्षाचे, परंतु राज्यभर मी फिरली आहे. राज्यभर फील्डमध्ये अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत उभा आडवा महाराष्ट्र मी पिंजून काढलाय. त्यामुळे महाराष्ट्रातली कुठली जागा आमची वीक आहे, कुठली जागा येऊ शकते, कुठल्या जागेमध्ये आम्हाला अपक्षांचा फटका बसू शकतो, कुठे आमच्याच लोकांकडून आम्हाला काही घातपात होण्याची शक्यता आहे का, आणि कुठे गुंडागर्दी आणि पैशाचं जोर आहे, हे फार चांगला अभ्यास आता माझा या राज्याच्या एकूण सगळ्या जागांच्या संबंधाने झालाय. म्हणून मी माझी भूमिका मांडली. पण तरीही निकालाला अजून 2-3 दिवस वेळ आहे, त्यामुळे आत्तापासून त्याचा ताण घेण्याची गरज नाही. लोकांनी काय ते ठरवून टाकलेलं आहे. ठीक आहे राजू सर. मला असं वाटतं अश्विन की जे कन्फ्युजन आहे या निवडणुकीबद्दल, आणि मी आत्तापर्यंत अनेक निवडणुका बघितल्या आहेत, पण यावेळची निवडणूक ही फार अटीतटीची, घासून जाणारी, आणि त्यामुळं खात्रीनं काहीच सांगता येणार नाही जर तुम्ही तटस्थपणानं या सगळ्या गोष्टींकडे बघत असाल तर अशा पद्धतीची आहे. एक गोष्ट ही आहे की लोकसभेमध्ये भाजप आणि महायुतीला फार अनपेक्षित असा निकाल लागला. त्याचं जर विधानसभा वाईज आपण बघायला गेलो तर जवळपास 156 विधानसभा मतदार संघांमध्ये महाविकास आघाडीला यश होतं.
त्यानंतर महाविकास आघाडीच्या एकूण त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळं उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना जी सहानुभूती राज्यामध्ये तयार झाली आहे ती लक्षात घेऊन महायुतीनं खूप वेगवेगळ्या पद्धतीनं राजकीय चित्र बदलण्याचा प्रयत्न केला. त्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना यशही आलं असं म्हणता येईल. पण आत्ताची जी स्थिती आहे त्यात ती इतकी अटीतटीची होताना दिसते आहे की असं 100% म्हणणं शक्य नाही आहे की ह्यांचंच पारडं जड किंवा हेच जिंकतील. तरीही जर बघायला गेलं तर विदर्भ मराठवाडा हे कळीचे भाग आहेत ज्याच्यावरून एकूण राज्याचं चित्र काय आहे ते स्पष्ट होईल. आणि या 2 ठिकाणी लोकसभेमध्ये जेवढा विरोध भाजपला होता तेवढा तो तिथं ह्या निवडणुकीमध्ये राहिलेला नसावा असे साधारण अंदाज आहेत. आणि त्यामुळं प्रत्यक्ष 23 तारखेला काय होतं हे आपण बघू. आता आपण पोल ऑफ पोल करतोय त्यामुळं वेगवेगळे एक्झिट पोल जे येत आहेत ते आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. त्याच्यातून साधारण ते जास्त शास्त्रशुद्ध पद्धतीनं अभ्यास करून त्यांचे जे आडाखे आहेत वेगवेगळ्या पोलिंग चे ज्या एजन्सीज आहेत त्यांनी केलेले, मला असं वाटतं की ह्या चर्चा संपेपर्यंत आपल्याला साधारण काय होते हे स्पष्टपणानं त्यावेळेला कळेल. कोकण आणि आपण उत्तर महाराष्ट्र हे जनतेच्या मनात काय चाललंय ते तर बघितलं होतं. प्रवक्ते दोन्ही आपापल्या बाजूने ठाम आहेत, पण तसं वाटतंय खरंच एका बाजूने का क्लोज फिनिश वाटतोय तुम्हाला? नाही, मला वाटतं जसं राजीव म्हणाले तेच सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे या निवडणुकीचा, की ही जी फाईट आहे ही क्लोज आहे. अनेक वेळेला खूप जास्त फरक जागांचा असू शकतो, पण तो आकड्यांमधला जरी असला तरी मतांची जी काही मार्जिन असणार आहे ती अगदी कमी असू शकते. आणि हेच खरं तर बघायचं आहे. मात्र एक गोष्ट ज्या सुषमाताई म्हणाला त्यांच्याशी मी सहमत आहे, ते हे आहे की लोकसभेचे जे मुद्दे होते ते आणि कुठंतरी युतीनं आपली जी स्ट्रॅटेजी आहे, जी रणनीती आहे ती ह्या निवडणुकीसाठी पूर्णतः बदलली. कुठंतरी मोदी हेच जे केंद्रस्थानी होते लोकसभेच्या निवडणुकीत, तिकडनं लोकांपर्यंत, मग ते लाडकी बहीण असो किंवा इतर मुद्दे असो, त्यावर महायुतीनं आपली रणनीती बदलली लोकसभेनंतर. आणि आता त्या रणनीतीला यश मिळतं का हे खरं तर मला वाटतं महायुतीला बघायचंय. खरं अश्विन, यावर केशव उपाध्यायांना पण बोलायचं आहे माझी खात्री आहे. मात्र ब्रेकची वेळ झालेली आहे. एक छोटा ब्रेक आपण केशवजी घेऊन परत येतोय आणि मग केशव उपाध्यायांची कमेंट, आणखीही प्रादेशिक महाराष्ट्रामध्ये काय काय नेमकं मनात दडलंय लोकांच्या आपल्याला जाणून घ्यायचंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.